नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण गंजपेठ या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघ पुणे शहर यांच्या वतीने जीवन गौरव सन्मान व गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्याबरोबर पुणे शहर अध्यक्ष या ठिकाणी आहेत। सर, आज या ठिकाणी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने आज गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, सांस्कृतिक माहेरघर आहे, कलेचं माहेरघर आहे आणि या माहेरघरामध्ये आमच्या संघटनेच्या वतीने गेली अनेक वर्षापासून या पुरस्कारांचं आयोजन केलं जातं। खरं तर महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष आदरणीय जी के थोरात सर, आमच्या विभागाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य शिवाजीराव कामते सर, आमचे ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष प्राध्यापक शशिकांत शिंदे सर आणि सर्वच आमचे सहकारी राज मुजवर सर असतील, सर्वच आमचे पदाधिकारी असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित केला गेला। खरं तर शासन स्तरावर माध्यमिक शिक्षकांना कुठलेही पुरस्कार दिले जात नाही, त्यामुळं आमचा हा माध्यमिक शिक्षक कायमच पुरस्कारापासून वंचित राहतो। या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता। आजच्या या कार्यक्रमात जवळपास आम्ही 60 गुणवंत शिक्षक पुरस्कार दिले गेले। यामध्ये प्रामुख्याने मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष म्हणजे आम्ही विनाअनुदानित शिक्षकांना सुद्धा हा पुरस्कार देतो। अतिशय शिस्तबद्धपणे ही प्रक्रिया राबवून या पुरस्काराचं आयोजन नियोजन केलं जातं। अभिमान वाटतो की एक संघटना म्हणून आम्ही सर्वजण स्वखर्चाने या पुरस्काराचं आयोजन करतो आणि शिक्षकांना दरवर्षी सन्मानित करतो। जवळपास पुणे शहरातील येत्या 8 वर्षामध्ये हे 8वं वर्ष आहे। 700 ते 800 शिक्षकांना आम्ही पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे। यामध्ये आमच्या सर्व संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांचा सचिन दुर्गाडे सर असतील, पिसाळ मॅडम असतील, भारती मॅडम असतील, त्यामुळे सर्वच पदाधिकारी असतील, आमचे दालगडे सर, इंदुरे सर, एमडे सर, या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे आणि या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे, या सर्वांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार सोहळा अतिशय भव्य, दिव्य आणि देखणा पार पडला। याबद्दल मला आनंद वाटतो। त्याचप्रमाणे आपण पुणेकर महाजाने आमच्या या कार्यक्रमाचं कव्हरेज घेतलं, त्याबद्दल सुद्धा आमच्या संघटनेच्या वतीने मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। 8 वर्षापासून हा जो तुम्ही पुरस्कार सोहळा घेत असताना याची निवड आपण कशी करता? आधी जाहिरात देतो, आमचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, शाळांमध्ये आम्ही प्रसिद्धी देतो, एक प्रसिद्धीपत्रक काढतो आणि या प्रसिद्धीच्या माध्यमातून आम्ही फाईल्स गोळा करून घेतो, प्रस्ताव गोळा करून घेतो। प्रस्ताव गोळा झाल्यानंतर एक निवड समिती नेमली जाते। निवड समितीच्या माध्यमातून या प्रस्तावांची छाननी होती। पात्र आणि योग्य उमेदवारांची, शिक्षकांची ही निवड समिती शिफारस करत असते आणि मग शिफारस झाल्यानंतर पुरस्कारांची 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण घोषणा करतो। गेल्या 5 सप्टेंबरला या पुरस्कारांची घोषणा झालेली होती आणि आज 14 सप्टेंबर रोजी या सभागृहामध्ये या पुरस्काराचं वितरण सोहळा संपन्न झाला। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान दिधले ज्ञानी आम्हाला, आला कळथया जीवनाला। ज्ञान दिधले ज्ञानी आम्हाला, आला कळथया जीवनाला। आज वंदू गुरुजनाला, सुदीनया शिक्षक दिनाला, सुदीनया शिक्षक दिनाला। ओम गुरुवे नमः, ओम गुरुवे नमः, ओम गुरुवे नमः, ओम गुरुवे नमः। ज्ञान दिधले ज्ञानी आम्हाला, आला कळथया जीवनाला। ज्ञान दिधले ज्ञानी आम्हाला, आला कळथया जीवनाला। आज वंदू गुरुजनाला, सुदीनया शिक्षक